पुणे विद्यापीठ चौकातील या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते या पुलाचं आज उद्घाटन होतं आहे ते आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनीताबाई पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्यमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, स्थानिक आमदार सिद्धार्थजी शिरोळे, उपमहापौर परशुरामजी वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले, विरोधी पक्षनेते निलेशजी निकम, PMRDचे आयुक्त डॉक्टर योगेशजी मसे, माजी आमदार सुनीलजी टिंगरे, व्यासपीठावरती उपस्थित सर्व अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होतो आहे, परंतु त्याला एक वेगळी आजच्या कार्यक्रमाला एक भावनिक किनार आहे. मागच्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये या शहरातील कुठल्याही मोठ्या विकासाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन असो अथवा उद्घाटन असो आणि त्या कार्यक्रमाला अजितदादा नाहीत असं कधीच झालं नाही. त्यामुळे पहिली वेळ अशी आहे की अशा एका कार्यक्रमाला आज अजितदादा नाही आहेत आणि तोही कार्यक्रम कुठला तर ज्यांच्याच संकल्पनेतून, त्यांच्याच दूरदृष्टीतून जो प्रकल्प आज पूर्ण झाला त्याच प्रकल्पाच्या उद्घाटनाला आज दादा नाही आहेत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनाला आज एक तो वेगळी भावना आज मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की आज ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं तेच हवे होते. कारण हा प्रकल्प मला आठवतं की 2021 साली 2020ला साधारणतः या प्रकल्पाच्या विषयाबद्दल सुरुवात झाली आणि त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये मी या शहराचा महापौर म्हणून काम करत होतो आणि दादा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, स्थानिक आमदार म्हणून सिद्धार्थजी शिरोळे या ठिकाणी काम करत होते. आणि बघा, मी नेहमी म्हणतो की विकासाच्या कामात कधी दादांनी राजकारण केलं नाही. विकासाच्या कामात सर्वांना सोबत घेऊन दादा काम करायचे आणि या पुलाचं बांधकाम आज पूर्ण होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर्वांना सोबत घेऊन त्या काळचे पालकमंत्री म्हणून दादांनी आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन या पुलाचं नियोजन केलं. या पुलाचं काम पूर्ण करण्याचा त्यांचा जो मानस होता, त्यांचा जो संकल्प होता तो मला वाटतं आज पूर्ण झाला. आणि म्हणून मागच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा वहिनी दादा सिद्धार्थदादांनी एक आपली भूमिका मांडली, एक म्हणणं मांडलं. आमच्या सगळ्यांचंही तेच म्हणणं, आदरणीय देवेंद्रजी आपल्या या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी झाले, त्यांच्या हस्ते आजचं उद्घाटन मी आपल्या पुणेकरांच्या वतीनं त्यांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि या त्यांच्याही उपस्थितीमध्ये हा विषय आम्हाला आपल्यासमोर ठेवायचा आहे की आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि कदाचित ती तुमचीसुद्धा भावना आहे की या पुलाला ज्यांनी या पुलासाठी काम केलं, ज्यांनी या पुलाची कल्पना मांडली आणि रात्रंदिवस या पुलाच्या पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कदाचित तीसुद्धा तुमचीही भावना आहे. आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं. 2020 साली सुरू झालेल्या पुलाच्या संकल्पनेच्या विषयानंतर अनेक अडथळे आले, अनेक समस्या आल्या आणि या ठिकाणचा अस्तित्वात असलेला पूल पाडायचा आणि नव्यानं दुहेरी उड्डाणपूल बांधायचा ज्याच्यामध्ये मेट्रोचाही समावेश असावा. भविष्याचा विचार करणारे नेते मान्य अजितदादा होते आणि मान्य देवेंद्रजी PMRDचे अध्यक्ष, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारची गती मिळाली. अजितदादांची कल्पना, त्यांचं योगदान, आपला याच्यामध्ये असलेलं आपले निर्णय आणि याच्यामुळे सिद्धार्थ शिरोळे यांचा सातत्याचा पाठपुरावा, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र आल्या आणि योगेश मसेसारखे कार्यक्षम अधिकारी त्याच्यामध्ये काम करत होते आणि म्हणून पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प आज पूर्ण झाला. जवळपास PMRDच्या माध्यमातून 277 कोटी रुपये खर्च करून 1763 मीटर लांबीचा अत्याधुनिक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल आता या ठिकाणी सुरू होतोय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या परिसर, शिवाजीनगर असेल, औंध असेल, बाणेर असेल, पाषाण असेल,
या सगळ्या भागातील नागरिकांना आता निश्चितपणे या विद्यापीठ चौकातली वर्षानुवर्षाची असलेली वाहतुकीची कोंडी आहे ती आता सुटण्यास मदत झाली आणि सुटकेचा निश्वास निश्चितपणे आता पुणेकरांनी, या पश्चिम पुण्यातल्या पुणेकरांनी घेतला आहे. आणि मला पुणेकरांचं मनापासून या ठिकाणी धन्यवादसुद्धा व्यक्त करायचे आहेत की ज्यावेळेला इथला अस्तित्वात असलेला उड्डाणपूल पाडणं आणि त्यानंतर सातत्यानं 3-4 वर्ष या ठिकाणी या पुलाचं काम करण्यासाठी जो काही वेळ जात होता आणि त्यामध्ये जे काही अडचणी निर्माण होत होत्या ह्या सगळ्या पाहता पुणेकरांनी खूप संयम राखला आणि या प्रकल्पाला त्यांनी मनापासून साथ दिली. आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज पुणे हे ग्रोथ हब म्हणून, आज पुणे फास्टेस्ट ग्रोइंग सिटी म्हणून आपण पुण्याकडे पाहतोय. मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या पुण्यातील भविष्याचा विचार आपण करताना आज आपण केला. IT हब, ऑटोमोबाईल, स्टार्टअप्स आणि संशोधन क्षेत्रात पुणे हे जागतिक नकाशावर आपलं पुणे आहे. आणि पुढच्या काळात मान्य मुख्यमंत्र्यांची जी संकल्पना आहे की GCCचं कॅपिटल पुणे असावं, पुणे ते मुंबई हे डेटा सेंटरचं एक कॉरिडॉर असावा, पुण्यामध्ये भुयारी मार्गाच्या माध्यमातून 56 किलोमीटरचं एक नेटवर्क पुढच्या काळातलं पूर्ण करावं, अशा अनेक प्रकल्प या पुण्याच्या भविष्याचा विचार मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निश्चितपणे केलेला आहे. आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते काम करतातच, परंतु पुण्यासारख्या शहराकडे सुद्धा त्यांचं एक कायम लक्ष असतं, त्यांचं एक विशेष प्रेम पुण्याबद्दल आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचा एकूण गतिमान विकास पाहता याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक वेगवान प्रवास या महाराष्ट्राचा आता सुरू आहे. आणि म्हणून एक इन्फ्रामॅन म्हणून ज्यांची या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये ओळख आहे असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखालील या PMRDच्या माध्यमातून आज हा पूल होतोय. पुढच्या काळामध्ये लवकरच 23 किलोमीटरची PMRDच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजींची ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री तेव्हा तुमची संकल्पना होती या देशातली पहिली PPP मॉडेलवरची जे मेट्रो असेल तर ती हिंजवडी आणि शिवाजीनगरची, आणि ती आता पूर्ण होते. आणि पुढच्या काही दिवसामध्ये, काही काळामध्ये ती मेट्रोसुद्धा पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होते. त्यामुळे भविष्यातलं पुणे हे वेगळं आहे. भविष्यातल्या पुण्यामध्ये मेट्रोचं नेटवर्क जवळपास 120-130 किलोमीटरचं पूर्ण होतं आहे. या ठिकाणी तुमच्या संकल्पनेत जवळजवळ 56 किलोमीटरचे भुयारी मार्गाचं नेटवर्क पूर्ण होतं आहे. या ठिकाणी पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारने 1000 बसेस आता मान्यता दिली. पुढच्या काळामध्ये 4,000 ते 5,000 बसेसची अधिकची गरज आपल्या पुढच्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही पूर्ण करून पुण्याला देणार आहात. त्यामुळे सर्वार्थाने या पुण्याच्या वाहतुकीच्या विषयावरती सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मेट्रो असेल, PMPML असेल, या शहरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नद्यांवरचे पूल असतील, उड्डाण पूल असतील, भुयारी मार्ग असतील, ग्रेड सेपरेटर्स असतील, या सगळ्याच बाबतीत पुणे, मला असं वाटतं की याच्यामध्ये भविष्यामध्ये खूप आपण तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण मिळून एकत्रपणे चांगलं काम करू. त्यामुळे अधिक न बोलता महानगरपालिका, महायुतीतलं राज्य सरकार आणि NDAचं केंद्र सरकार, या ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून देशातलं सर्वोत्तम शहर करण्याचा जो आपला सगळ्यांचा संकल्प आहे तो मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक आमच्या पालकमंत्री म्हणून, आमच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रताईंच्या मार्गदर्शनाखाली मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, या सगळ्यांच्या साथीनं आणि मान्य मोदीजींच्या नेतृत्वात निश्चितपणे हा संकल्प आपण पुढच्या काळात पूर्ण करू. एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सर्वांचं स्वागतही करतो. आणि प्रकर्षानं निश्चितपणे अजितदादांची उणीव आपल्या सगळ्यांना भासती आहे. आणि पुन्हा मला असं वाटतं या पुलाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं दादांना ही एक अनोखी आणि एक वेगळी आदरांजलीसुद्धा ठरू शकते. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि अकाली स्वर्गीय झालेल्या पतीच्या दुःखाच्या